मैं नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने तिसऱ्या कार्यकाळातले पहिले 100 दिवस पूर्ण केले आहेत. 9 जून 2024 ला मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे. 2014 आणि 2019 मध्ये स्वबळावर सरकारचं नेतृत्व करणाऱ्या मोदींनी तिसऱ्या कार्यकाळातही आघाडीच्या सरकारची धुरा सांभाळताना आपल्या कामाची घोडदौड सुरूच ठेवली आहे. या 100 दिवसांत मोदी सरकारने देशातील जनतेचं जीवनमान उंचावण्यासाठी पायाभूत सुविधांवर विशेष भर दिल्याचं दिसून येतंय. मोदींच्या नेतृत्वातील सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येण्याआधीच त्यांच्या सरकारच्या पुढच्या 100 दिवसांचा आराखडा तयार असल्याचं बोललं जात होतं आणि हाच विकासाचा आराखडा मोदींनी सत्यात उतरवल्याचं दिसून येतंय. रस्त्यांपासून ते रेल्वे आणि विमानतळापर्यंतच्या 3 लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधांचा विकास करणाऱ्या प्रकल्पांना मोदींच्या कॅबिनेटनं मंजुरी दिली आहे. देशातील कनेक्टिव्हिटी वाढवणं, आर्थिक विकासाला गती देणं, रोजगाराच्या संधी निर्माण करणं आणि जीवनमान उंचावणं हा या प्रकल्पांचा उद्देश असणार आहे. मोदींनी मंजूर केलेल्या 3 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांमध्ये सर्वात मोठा प्रकल्प हा महाराष्ट्रातील वाढवण येथील बंदर असणार आहे. याशिवाय बंदरासाठी 76,200 कोटी रुपयांचा प्रकल्प मंजूर करण्यात आलाय. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या 4थ्या टप्प्यासाठी 49,000 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेत, ज्या अंतर्गत ग्रामीण भारतात 62,500 किलोमीटर लांबीचे रस्ते बांधले जाणार आहेत. साथियों, आज वाढवण पोर्ट पियर पूरी दुनिया की नजर है. दुनिया में वाढवण पोर्ट की बराबरी करने वाले 20 मीटर जितनी गहराई वाले बहुत कम बंदरगाह है. इस पोर्ट पर हजारों जहाज आएंगे, कंटेनर आएंगे. इस पूरे क्षेत्र की आर्थिक तस्वीर बदल जाएगी. तसंच 8 राष्ट्रीय हायस्पीड कॉरिडॉर प्रकल्पांनाही सरकारनं मंजुरी दिली आहे. त्याची लांबी 936 किलोमीटर असणार आहे आणि त्यासाठी 50,600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मोदींच्या पहिल्या 100 दिवसात मंजूर झालेल्या प्रकल्पांमध्ये वाराणसीतील लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विकास, पश्चिम बंगालमधील बागडोर आणि बिहारमधील बिहता येथील विमानतळावर नवीन नागरी एन्क्लेव्हचा विकास करणं, तसंच 8 नवीन रेल्वे लाईन प्रकल्प, हिमाचल प्रदेश आणि लडाखला जोडणारा शिंकुनला बोगदा तयार करणं असे अनेक प्रकल्प आहेत. या व्यतिरिक्त पहिल्या 100 दिवसांत मोदींनी 8 नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यामुळे रेल्वे प्रवास अधिक जलद, आरामदायी आणि सोयीस्कर होणार आहे. तसंच या प्रकल्पांमुळे 4.42 कोटी रोजगाराच्या संधीही निर्माण होणार आहेत. पहिल्या 2 कार्यकाळांपेक्षा मोदींसाठी तिसरा कार्यकाळ हा आव्हानात्मक आहे. 2014 आणि 2019 ला मोदी हे स्वबळावरील सरकारचं नेतृत्व करत होते, परंतु 2024 ला देशातील राजकीय चित्र बदलल्यानं मोदी हे पहिल्यांदाच आघाडी सरकारचं नेतृत्व करतायत. अशातच मजबूत झालेला विरोधी पक्ष आणि सरकारचा तिसरा कार्यकाळ असल्यानं जनतेच्या वाढलेल्या अपेक्षा या दोन्ही आव्हानांना तोंड देत मोदींनी तिसऱ्या कार्यकाळातील पहिले 100 दिवस यशस्वीरित्या पार केल्याचं दिसून येतंय.